चंद्र हरसुले, अध्यक्ष विशाल भाऊसाहेब टिळेकर, उपाध्यक्ष अथर्व भिलारे, यश बोराडे। आकर्षक विद्युत रोषणाई व भव्य हत्ते देखावे यांची स्वर्ण परंपरा कायम ठेवीत सादर करीत आहोत एक जिवंत देखावा, जगातील पहिले सर्जिकल स्ट्राइक अर्थात स्वारी लाल महालाची। स्वागतम सुस्वागतम। अचानक मित्रमंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे। अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणारे श्री गणराय, सळसळत्या समशेरीने महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा घालणारे छत्रपती शिवराय आणि या चैतन्य भूमी गणेशाचे जनक लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन करून मंडळ यंदा 44व्या वर्षात पदार्पण करीत आहे। संयोजक प्रशांत रामचंद्र हरसुले, अध्यक्ष विशाल भाऊसाहेब टिळेकर, उपाध्यक्ष अथर्व भिलारे, यश बोराडे। अर्थात स्वारी लाल महालाची। 14 ऑगस्ट 1660 रोजी सलग 55 दिवस झुंजवत ठेवलेला संग्रामदुर्ग खानाने काबीज केला। म्हणूनच संग्रामदुर्ग जिंकून खान पुन्हा लाल महाली परतला आणि शिवाजी महाराज आपल्याला खुल्या मैदानात काही प्रतिकार करणार नाही याच विचाराने खान तिथेच तळ ठोकून बसला। पण ज्या दिवशी चाकणचा संग्रामदुर्ग खानाच्या तावडीत गेला त्याच दिवसापासून खानाची कबर खोदण्याचा डाव राजगडावर आखला जात होता। शिवबा, काय विचार चाललाय? गेले अनेक दिवस आम्ही पाहतो आहोत, आपण खूप चिंतेत दिसत आहात। काही झालंय का? काही झाले तर नाही आऊसाहेब, पण आमचा संग्रामदुर्ग काबीज केल्यापासून शाहिस्ते खान मोकाट सुटलाय। 3 वर्षे सरली तरीही त्याला लगाम असून बसला नाही। मग विचार काय आहे तुमचा? आऊसाहेब, आमच्या डोक्यावर हात ठेवा। आहे शिवबा, ठेवा तर। आऊसाहेब, आम्ही ठरवलंय लाल महालात शिरून शाहिस्त्याला मारायचा। एक बहिर्जी, दुसऱ्या तुम्ही, तिसऱ्या कोणास अजून खबर नाही। शिवबा, पण नाही आऊसाहेब, आमचा बेत पक्का ठरलाय। शिवबा, एकीकडे रयतेस पळून किल्ल्यावर आश्रय घेण्यास सांगतात, घाटाखाली उतरवण्याची आज्ञा देतात आणि दुसऱ्या बाजूस 1 लाखाच्या सैन्यामध्ये घुसून खानाला मारण्याची गोष्ट करता। करावी लागेल आऊसाहेब, करावीच लागेल। मोठ्या जिकिरीचे काम आहे शिवबा। आऊसाहेब, जोपर्यंत आपल्या आशीर्वादाचे अमृत आमच्या डोक्यावर झिडपत आहे तोपर्यंत आम्हास कशाचीच फिकीर नाही। ठीक आहे, बेत हुशारीने सावधतेने पार पाडा। त्या शास्त्यास अशी अद्दल घडवा की साऱ्या मुघल रियासतीला कायमची दहशत बसेल। तसेच होईल आऊसाहेब, तसेच होईल। आज पंचमी, बरोबर 3 दिवसांनी अष्टमीला हल्ला करायचा आणि दुसऱ्या दिवशी रामनवमी आनंदाने साजरी करायची। जगदंब जगदंब। दैत्य मातला आणि संपुदेत काळ पुष्ट बंधनातला। दैत्य मातला आणि संपुदेत काळ पुष्ट बंधनातला। हातात शिवळ तू, हातात आई गे, बळतीच आज संपळाला गे। आणि
अरे अंबाबाई गोंधळाला ये, अरे अंबाबाई गोंधळाला ये, तुझ्या भवानी गोंधळाला ये, काळूबाई गोंधळाला ये. सोनाजी काय म्हणतोय लाल महाल होणार तू? अरे नाही तुम्ही आहे अहो मी ओळखलंच नाही. काय म्हणायचा तो लाल महाल समजा पुन्हा आवळून बसलाय तो शास्ता खान. गोर गरीब रयतेला किड्या मुंग्यापरी स्वागवतोय तो. त्याचा काय तरी बंदोबस्त व्हायला हवा आता. म्या तरी कवर असं खोटं खोटं नाटक करू. अरे करू की बंदोबस्त, त्यासाठीच तर आवतान काढलंय तुला. काय मग आमदार वशील ना वरबाप? वरबाप? वय वय वरबापच. आवाज झाले की आता मुलांची लग्न कित्यांदा लग्न करताय. आता पुण्यांदा योग आहे की तुमच्या नशिबात वरबाप होण्याचा. पुण्यांदा कशाला आईन वक्ताला चेष्टा करता नाही? अरे सोनाची चेष्टा नाही रे. मग आता तू खरंच वरबाप होणार. तुझ्या लेकीचं खोटं खोटं लगीन ते बी खानाचा लाल मला. याही कोण माहितीये का? कोण आहे? लई मोठा माणूस सुभेदार तानाजीराव. काय समजलं नाही. अहो तुम्ही जसं खानाला येऊन खोटं खोटं मिळालायस ना तसंच हे खोटं खोटं लगीन. आता आलं ध्यानात माझ्या. किती वेळानं लक्षात आलं तुमच्या? इकडे सोनाजीच्या मुलीच्या खोट्या खोट्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती आणि तिकडे शाहिस्ते खान स्वतःच्या हुशारीचे तारे स्वतःच तोडत होता. हुजूर, महाराजा जसवंत सिंह के खेमे पर जरा कड़ी नजर रखनी होगी. सिवा के लोग वहां आए थे ऐसा शक है हमें.
महाराजा जसवंत सिंह, वो पर कटा हुआ पंछी, वो क्या करेगा अकेला? हुजूर 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 ही घ्या 5 सुपारी आणि या साखऱ्या बी घ्या, तोंड गोड करा. ओ, बैठो बैठो. अरे लेकिन ये सब क्यों? क्या बात है? हुजूर लेकीचं लग्न पक्क झालं आणि ते शादी शादी शादी. वाह वाह वाह. अच्छा, क्या करता है दामाद? किसान हे हुजूर पर्वतनवाला आहे आणि हुजूर लगीन झालं की मी आपल्याच पायावर आणून सोडीन त्याला. तेवढीच हुजूरांची सेवा घडेल नाही का? ओ ठीक है ठीक है ठीक है. नाही नाही हुजूर, लगीन बी मी लय थाटामाटात करणार आहे. 100 पायल्यांचं जेवण सांगितलंय बघा. इतना? अहो हुजूर, माणसं पण म्हणत्याल शाहिस्तेखानाच्या सरदाराकडचं लगीन आहे. 50 तोळं नुसतं सोने असतो, तर कसलं लगीन आणि कसलं काय. 10 माणसांचं हात वल्ल करता करता नाकीनं वालं असतं. बेहतर. आता आपल्या पदरी हाय म्हणल्यावर काढलं रीन. तुम्ही हायता आता कसली बी फिकीर नाही मला. अच्छा अच्छा. पण हुजूर, एक बात बतानी थी आपको. बोलो बोलो. बेटे की शादी में क्या चाहिए तुम्हें? बोलो, जो मांगना है मांग लो. तसं नाही हुजूर, लग्नाची समधी तयारी झाली पर आपल्याशिवाय शादीला शोभा नाही येणार, म्हणून लग्न इथं पुण्यातच ठेवलंय. पागल, यहाँ शादी, वो भी छावनी में. रुको जोहर खान, उसकी बात तो सुनो. अव शिवाजीच्या सरदारांना डामडौल कळावा म्हणून मुद्दामच इथं घेतलंय. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच कमीत कमी 4-5 सरदार तरी हुजूरांच्या पुढे यायला पाहिजे त्या शिवाजीला सोडून. काय? अरे वाह, बहुत खूब बहुत खूब. हे वांगणी गावात लगीन घेतलं असतं, पण तिथं परत फिरून त्या शिवाजी राजाचं तोंड बघावं लागलं असतं. म्हणजे तिथं परत त्याचाच तोरा. हा हा हा, बस चलो ठीक है. मुहूर्त कब का है? जी हुजूर आलमगीर गादीवर बसले तवाचाच मुहूर्त लग्नाला काढलाय. हे बघा, सांच्याला वराड पुण्यात उतरल, कार्यक्रम उरकल आणि रात्रीतून पसार होईल. क्या असा? आज तोच बेत आम्ही तुम्हा रणझुंजारांसमोर ठेवत आहोत. शाहिस्ते खान तिकडे आरामात आमच्या लाल महालात रमजान साजरा करतोय. निवडक शमशेर बहादरांनी मोका साधावा आणि शाहिस्त्यास ठेचावा असे आमच्या मनात आहे. सोबत आम्ही जातीनं लाल महालात शिरणार. महाराज, लाल महालात? होय. आपण हर तऱ्हेने हर प्रकारे त्या शाहिस्त्यास जेरीस आणण्याचा प्रयत्न केला, पण खानावर याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याने 3 सालात आपला मुलूक गिळला. साकडचा आमचा संग्राम दुर्ग घेताना रयत हुरड्याप्रमाणे भाजून काढली. या शाहिस्त्यास अशीच उसंत मिळू दिली तर उद्या मावळ आणि कोकणापर्यंत येण्यास त्यास वेळ लागणार नाही. म्हणून हा बेत आखलाय महाराज. होय नूरखा बेग. शिवाजी सह्याद्रीतून जमिनीवर उतरून लाल महालात घुसेल हे शाहिस्ते खानाच्या ध्यानीमनी नसेल. जर का शाहिस्ते खान आमच्या तलवारी खाली आला आणि मेलाच, तर एका दिवसात मुलूक मोकळा होईल. एकाच दिवसात. महाराज, लाखभराची फौज त्यात चौकी पहारे जागते आणि अशा ठिकाणी एकाकी जाणे म्हणजे? एकाकी कुठे पंत? आमच्या सोबत वाघराच्या तोडीचे हे आमचे मर्दमावळे आहेतच की. महाराज, तुम्ही कशा पायी येताय? आपण लाल महालाच्या पिछाडीस घोडा घेऊन सज्ज राहा. खानाचं सैन्य आमचा पाठलाग करणार. फिरंगोजी. जी महाराज. आम्ही कोंढाण्यावर परत येऊ त्यावेळी तोफांचे अरे दुश्मन असू दे, गरीब असू दे, किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे, गरीब असू दे, किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. शिवराय
केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली. काय म्हणली? अरे युगत मांडली. युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. बघा बघा युगत मांडली. राजांनी आता युगत मांडली. शिवरायांनी युगत मांडली. महाराजांनी युगत मांडली. अशी ही युगत मांडली. पंचायतीचं पालन सिद्धीच्या खेळात पंचायतीची भेट आणि अशा तऱ्हेने संपूर्ण योजना आखून खानाचा पाहुणचार घेण्यासाठी मराठ्यांची फौज पुण्याच्या वेशीवर वरात घेऊन दाखल झाली. ठहरो, कौन लोग हो तुम? अंदर कहाँ जा रहे हो? इजाजत ली है? हाँ, ये लो शादी का परवाना. ठीक है. हाँ, शादी को आने का बर क्या? उद्या लगीन हाय, पण हळद आजच लावणार आहे आम्ही रातच्याला. मग या वाट बघतो तुमची. खुद खान साहब भी आने वाले हैं, तुम भी आओ. अरे चाहिए हम बैठे हैं यहाँ चौकीदारी करने. समय कहाँ है? आप जाइए. चलो. बिगी बैलगाड्याची खूड न घ्या. आपल्या फौजेला सोबत घेऊन महाराज लाल महालात शिरले. किसकी फौज है? तू काय नवीन हाय का रे बाबा? रायबागन साहेबांची फौज होत. असं ढेकळावणी काय उभं राहिले रे? अरे हुजूर. हाँ बाप. क्यों रे? कब से देख रहा हूँ क्या बका जा रहा है. सलाम नहीं करना आता? अरे बहुत बड़े सरदार है ये, इनको रोकते हो? अच्छा हुआ मैं इधर था. हेलो, सलाम करो. राहू दे. ऐसे ही पहरा सक दो. चला रे पुढं. क्या तुम इस आदमी को जानते हो? तुम इधर आओ. तुम पहले ही नहीं बता सकता इतने बड़े साहब आ रहे हैं? एक भी सरदार काम का नहीं है. सारे के सारे शिकस्त खा रहे हैं उस अड्डे से, पहाड़ी लुटेरे से. न जाने क्या ताकत है उस सिवा में कि अल्लाह हमेशा जीत का सेहरा उसके सर पर बांध देता है. हमने तो सुना है वो कोई जादू टोना जानता है, दीवारों से आ जा सकता है. कुछ नहीं, हवा है. मुझे लगा सिवा है.
क्या हो रहा है पागल? कुछ खबर नहीं? लगता है शिवा 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 आया है। पता करो शिवा आया है। राय बहन बोली थी शिवा कभी औरतों पे हथियार नहीं उठाता। मेरा मुंह क्या देख रही हो? पता करो। हम आपको कुछ नहीं करेंगे। खान कहाँ है बताओ। हमें कुछ नहीं छोड़ दो। चिमटा जी जी महाराज। वही महाराज खान महाराज तो बना महाराज खान। मारना खान मारना। वाह शिवबा, शास्त्याला शास्त केलीत. इतके सारे राम आलेत आज गडावर. आज खऱ्या अर्थाने रामनवमी साजरी झाली. महाराज शास्ता खान मेला नाही. काय मेला नाही? होय, कालच्या हल्ल्यात खानाचं पोरगा अबुलाही जावई सेनापती मोठमोठे सरदार लय जण मारली गेली आणि खान उजव्या हातानं थोटका झाला. 3 बोट तुटल्या ती. म्हणजे 3 वर्षाची 3 बोट. वर्षाला 1 सौदा तर महागच पडला खानाला. महाराज काल तुम्ही छावणीत गेलतात ती समधी आज बेहोश आहेत बघा. कुणाला काही सुधरणं झालंय, काय झालं, कसं झालं, कोण आलं, ज्याच्या त्याच्या डोक्यात ह्योच प्रश्न आहे बघा. समध्या सरदारांनी तोंडात बोट घातली फक्त शास्ता का सोडून. का बरं? हवा असतील तर घालीन ना. बोला हर हर छत्रपती शिवाजी महाराज की. देखाव्याचे दिग्दर्शक शिवाजी महाराज की. आवाज अचानक क्षेत्रामध्ये आलेल्या सर्व काही भक्तांचं स्वागत करीत आहे. दरवर्षीप्रमाणे असेच आपण दरवर्षी जिवंत देखावे करणार आहे. सर्वांचं सहकार्याबद्दल धन्यवाद आणि प्रतिक्रियाबद्दल सुद्धा धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. छत्रपती शिवाजी महाराज की. गाड्या सगळ्यांनी मानवाच्या मागे काढून घ्या. पोलिसांची गाडी आली, ऑनलाईन पावते लागतात. पटपट ज्यांच्या गाड्या मागे आहेत त्यांनी गाड्या काढून घ्यावे.